धन्यवाद। महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा पुढच्या तासाभरात आपल्याला घ्यायचा आहे। बुलेटिनची सुरुवात अर्थातच हेडलाईन्सने करूया। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। 5 जुलैला ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार। वरळी डोम मध्ये साजरा होणार विजय मेळावा। संजय राऊतांकडनं निमंत्रण पत्रिका जाहीर। उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंचा छळ। राज यांना पक्ष सोडण्यास भाग पाडलं। नारायण राणेंकडनं ट्विटच्या माध्यमातून निशाणा, तर भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या करीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी। अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन गोंधळ घातल्यामुळे दिवसभरासाठी नाना पटोलेंचं निलंबन। आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का? पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं, कारण बापही होत आहे। चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंकडनं सभागृहात गोंधळ। उपमुख्यमंत्र्यांची पटोलेंवर टीका। रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात धाराशिवमधले शेतकरी आक्रमक। रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर काहींचा नदीत उडी घेत निषेध। धुळ्यामध्ये काँग्रेसला खिंडार। राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हाती भाजपचं कमळ। राज्यभरातल्या वाहतूक संघटनांसह स्कूल बस चालकांची बेमुदत संपाची हाक। आज मध्यरात्रीपासून संप। शालेय विद्यार्थ्यांचे होणार हाल। उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान। यमुनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातले 150हून अधिक पर्यटक अडकले। एकनाथ शिंदेंचा पर्यटकांशी संवाद। आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश। सराटीमध्ये पार पडलं नीरा स्नान, तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं पुरंदावडे इथे गोल रिंगण।